अंधश्रद्धा निर्मूलन करणारे इथं आले होते, पण सावरकर ही एक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे आज मला ते अपेक्षित होतं, खरं येतील तर आपल्याला बोलता येईल. तर ही फार मोठी अंधश्रद्धा आहे. योगायोगाने आज ते बोलण्याचं, जसं काल चंदूभाऊंनी सांगितलं तसं आजही एक दिवस फार योगायोगाचा महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 5 फेब्रुवारी 1948ला 75 वर्षापूर्वी याच विनायक दामोदर सावरकरांना महात्मा गांधींच्या खुनामध्ये आरोपी म्हणून पकडलं होतं. आज अरेस्ट झाली होती. आणि मग तर आज ते जास्त संयुक्तिक आहे त्याबद्दल बोलणं. त्यांची लंगडी बाजू घेण्याचा प्रयत्न करणारे असं म्हणतात की ते विज्ञानवादी होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या विज्ञानवादी माणसांनी दलितांना शुद्ध करून घेण्यासाठी एक शुद्धी नावाचा यज्ञ काढला होता. अग्निहोत्राचं यज्ञ करायचं, गळ्यात जानवं घालायचं आणि आता हे शुद्ध झाले म्हणायचं. म्हणजे विज्ञानवादी माणूस कर्मकांडाला जन्म घालतो. अजबच विज्ञान आहे. आणि नुसतं कर्मकांडाला जन्म घालत नाही, तर ते कर्मकांड केल्याने हा शुद्ध होतो, म्हणजे तो जन्मतः अशुद्ध आहे हे सुद्धा तो मानतो. आणि तरीही याला विज्ञानवादी म्हणायचं. हा विज्ञानवादी माणूस स्वतःच्या भावाच्या मुलाचं लग्न गोपाळ गोडसेच्या मुलीशी विधिवत पद्धतीने लावून देतो, 7 फेरे घेऊन अग्नीच्या भोवती. आणि हा विज्ञानवादी म्हणायचं. त्यामुळे विज्ञानवादाचं जे काही थोतांड आहे ते फक्त काही जणांपुरतं, काही वेळेपुरतं आहे. या माणसांनी असलेली मंदिरं या देशातल्या त्यावेळच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी उघडली नाहीत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळं मंदिर सुरू केलं, पतित पावन मंदिर. म्हणजे मुळात त्यांना तुम्ही जन्मतः पतित मानता, जे त्या मंदिरात आल्यानंतर पावन होतील. आणि याला मी विज्ञानवादी म्हणू. निदान मी तरी अशा माणसाला विज्ञानवादी कधीही समजू शकत नाही. कारण हे विज्ञानवाद हेच अशा पद्धतीने थोतांड आहे, हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं. बरं, जे मी आज बोलणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा कागदोपत्री लेखी पुरावा माझ्याकडे आहे. मी 22,000 कागद जगभरातल्या वेगवेगळ्या आर्काइव्हमधून गोळा केलेले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांबद्दल बेला शक बाहेर बोला, पुरावे द्यायची जबाबदारी माझी त्या सगळ्यातले.